नमस्कार प्रेक्षकांनो, या सावली मालिकेमध्ये यंत्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की खूप भयंकर असा ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे। या सावलीला कळणार आहे दुसरा जो सेवक आला आहे तो दुसरा तिसरा कोण नसून त्याचा भाऊ सत्यवा आहे। आणि या ठिकाणी ज्या क्षणी कळतं त्या ठिकाणी ऐश्वर्या प्रचंड अपमानसुद्धा या ठिकाणी त्याचा करत असेल सावलीला। या सगळ्या गोष्टी बघून खूपच वाईट आणि धक्का बसताना सुद्धा दिसतोय। तर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील। तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे बाहेर जो नवीन माणूस आला आहे तो काम करतो हे सावलीला कळतं आणि बिचारा उन्हात काम करतोय म्हणून त्यासाठी सरबत वगैरे काहीतरी घेऊन येतो। तर आता तुमच्यासाठी सरबत आणले, तुम्ही काम करते ना खूप, तेव्हा हा मागेच हात हे करतो, तोंडात लपून ठेवतो आणि ते सरबत घेताना दिसते आणि तो तिथून मग निघून जाताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसतोय। आणि मग दुसरीकडे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की हा जगन्नाथ या देवाला फोन करतो। तो पोलीस स्टेशनला असतो। काय चाललंय देवा, काय करतोय? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहेत? सगळं ठीक आहे ना? हो, मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये होतो तेव्हा तू माझी खूप काळजी घेतली, माझं हवं नको ते सगळं बघितलं, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे असं बोलताना दिसतं। अरे तू मानलेले माझे मॉम डॅड आहे आणि मानलेले बहीणचे वडील आहे, त्यामुळे मी तुमची सेवा करणारच होतो। आणि ऐका ना, माझी ही मन होती की तुला घरी इथे बोलवले, तेव्हा हा देवा मानलेला आईवडिलांकडून पैसा वगैरे इथे काही घेत नाही, मला नको आहे असं बोलताना देवा या ठिकाणी बोलते, अहो तुझं काहीतरी गैरसमज होतो आहे, आमची इच्छा होती की तू आज आमच्या घरी यावं आणि माझ्याचं स्पेशल जेवण करणार तर तू खावं। तेव्हा नेकीवर पूछपूछ चालेल। माझ्या मानलेल्या आईवडिलांनी बोलले तुमचा स्वयंपाक पूर्ण व्हायच्या आधी हा देवा तिथे हजर झालेला असेल, ठीक आहे ये असं जगन्नाथ बोलून आपल्याला फोन ठेवताना दिसतोय। दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळते ही ऐश्वर्या फोनवर बोलत असते मैत्रिणीला, या ठिकाणी फोन करून बोलत होते या वेळेलाही त्याची किटी पार्टीचा तिने प्लॅन केला असतो मुद्दाम या ठिकाणी त्रास देण्यासाठी। आणि दुसरीकडे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की इथे सावली बाहेरून येताना दिसते आणि आता येऊ का? हो, आज माझ्या मैत्रिणी येणार आहे, माझी किटी पार्टी आहे, सगळं मी तयारी केली पण तू काहीच सामान राहिले तर ते सामान तू घेऊन ये। तेव्हा ठीक आहे, लिस्ट द्या। ती लिस्ट घेते आणि या ठिकाणी जाताना दिसते। तेवढं सत्यवाद येते, तो बघतो ही येते तर हा लपून बसलेला असतो। त्यानंतर हा आतमध्ये जाताना दिसतो। तुझी बहीण तुला भेटली का? आत्ताच माझी किटी पार्टी ना, त्याची या ठिकाणी लिस्ट तिला पाठवले, तू पण कामाला लाग, करणार ना काम का घरी जायचं परत? नाही तुम्ही म्हणाल ते मी काम करेल असं सत्यवा बोलून तिथून निघून जाताना दिसतोय। आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हा सारंग काहीतरी घरामध्ये काम करत असतो। आणि तेवढ्यात तुम्हाला इथे पाहायला मिळेल की या जगन्नाथचा इथे फोन येताना दिसतोय आणि फोनवर या ठिकाणी हॅलो सारंग, कसा आहेस तू? तेव्हा तुम्ही कशाला फोन केला आहे? काही नाही, तुझा अपघात झाला कळतं म्हणून मी तुला फोन केला तब्येत विचारायला। तेव्हा तुम्हाला माझी काळजी, अरे बघ मी जे आहे ते तोंडावर सगळं आहे, तुझ्या आईसारखा पुढं गोड मागं वाईट असं वागत नाही। तेव्हा प्रत्येक वेळेस माझ्या आईबद्दल तुम्हाला बोलण्याची गरज आहे का? अरे मग जे खरं आहे ते खरं। इथे वाद थोडंसं त्या दोघांची सुरू होताना दिसते, पण बायको मग या ठिकाणी जगन्नाथची फोन घेते। अहो आपण त्याची तब्येत वगैरे विचारपूस करायला फोन केला ना, आणि तुम्ही काय भांडत बसलाय त्या इथे? आणि ते फोटो बोलताना दिसते की हो सारंग, कसं आहे तुम्ही, तब्येत वगैरे ठीक आहे ना? हा ठीक आहे, सगळं ठीक आहे। ॲक्च्युली आम्ही स्वतः येणार होतो तुमच्या तब्येतीला बघायला, परंतु इथे आधीच तिकडं वातावरण खूप टेन्स आहे त्याच्यामुळे आम्ही टाळलं। बरोबर केलं, नाही तर अजून प्रॉब्लेम्स वाढले असते। आणि ही बोलत असते आणि तेवढं जगणं आहे, तू इकडं ते, अरे मी काय म्हणतोय तुला, हे बघ सावली जी तुझ्या आयुष्यात आली ती काय अपघात वगैरे नाही, ही नीती आहे, हे देवाची इच्छा आहे, ती तुझ्या आयुष्याची डोर आहे आणि तुझ्यासोबत कायम भक्कमपणे राहणार आहे। अजून तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली नाही का? तेव्हा मला कोणत्या गोष्टीची जाणीव होऊ नये किंवा काय, याचं तुम्हाला काय करायचं आहे, फोन ठेव म्हणून। आणि मग इथे हा जगन्नाथ काहीतरी विचार करताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे। आणि पुढे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा देवा इथे सावलीच्या आईवडिलाच्या मानलेले जे आहेत या जगन्नाथच्या आणि तिच्या बायको या ठिकाणी घरी आलेल्या असतात, जेवणासाठी तिने बोलले असतात। तो पोचलासुद्धा असतो मस्तपैकी छानपैकी, या दोघांचंही जेवण झालेलं असतं तिघांचं आणि तो खूप खुश होतो, खूप छान घरचं मला खूप दिवसांनी जेवण भेटले खायला, मागच्या वेळेस सावलीनेच दिलं होतं, खरंच मला खूप आवडलं। तेव्हा हो तुम्ही कौतुक केलं, म्हटलं खूप छान आहे असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय। त्यानंतर हा बोलतो की मला जरा तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं,
आल्यावरच बोलणार, तो मला जेवण वगैरे करून सगळ्या गोष्टी बोलाव्या. तेव्हा तो फोटो भिंतीवर जो आहे ना तो कोणाचा आहे असं हा देवा या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसतोय. तेव्हा तो बोलतो ती माझी मुलगी आहे. काय तुमची मुलगी आहे ती आता तिला काय झालं? तेव्हा ती या ठिकाणी तिलोत्तमाच्या शब्दाची जी धार आहे त्याच्यामुळे ती या ठिकाणी आत्महत्या केली असं बोलताना दिसतो. या देवाला आधी कळत नाही काय नाही, ॲक्च्युली हिचं लग्न वगैरे मागणी घालायला आम्ही गेलो होतो तर असली काळी मुलगी आणि बरंच तिला हिणवलं आणि अक्षरशः अपमान केलं तिच्या रंगावरून आणि स्वतःचं गुणगान गाऊन या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या आणि या सगळ्या गोष्टी माझ्या पोरीला सहन झाल्या नाही आणि तिने स्वतःला जाळून आत्महत्या केली. या गोष्टीचं देवाला प्रचंड वाईट वाटतं. खरंच मला वाटलं होतं तुमच्या आयुष्यात असं काहीतरी झालं आहे ना की जे खूप दुःखदायक आहे आणि पीडादायक आहे, आत्ता मला कळते. पण मग ही सावली माझी मानलेली मुलगी आहे, ती मला एका कॉन्सर्टमध्ये भेटली होती आणि तिला पाहून मला आणि तिला जेव्हा पाहिलं ना तेव्हा मला माझ्या मुलीची आठवण झाली आणि तिचा स्वभाव सगळ्या गोष्टी तशाच होत्या. त्यामुळे मग तेव्हापासून आम्ही मुलगी मानली. आणि मग ही सारंगची बायकोचं वगैरे कसं काय आणि मग जो काही लग्नाच्या मंडपात सगळ्या गोष्टीचा इथं प्रकार वगैरे घडलेला असतो तो सगळा सविस्तर जगन्नाथ या देवाला सांगताना दिसतोय आणि तिचा नंतर अपमान झालेला तर दिसतो आणि तिलोत्तमाने स्वीकार केला नाही असं सुद्धा दिसतो. आता एकदा सारंग या सावलीच्या प्रेमात पडला, त्यांचं या सगळ्या ठिकाणी मार्गी लागलं ना तर मी मोकळा असं बोलताना या ठिकाणी तो आपल्याला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी तो बोलतो की तो प्रेमात पडायला पाहिजे. अरे तो सारंग का? अरे सारंग तर माझा बेस्ट बडी आहे, माझं जीवलग मित्र आहे. काय खरंच का? हो, आणि तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. सावलीची तो काळजी घेतो, मी स्वतः डोळ्याने बघितल्या. जुन्या गोष्टी जेव्हा तो भेटला होता ते सगळ्या गोष्टी बोलले ना ते सगळं सांगताना दिसतोय. तेव्हा फक्त एकदा प्रेमात पुढे सगळं तिचं नीट झालं ना तर मी मरायला मोकळा, माझं जीवन सार्थक होईल असं या ठिकाणी बोलताना हा जगन्नाथ दिसतोय. तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, देवा इज हिअर, मी काळजी घेईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काय असेल ते मी मॅनेज करतो असं बोलताना दिसतो. आणि पान वगैरे खाताना दिसतो. वा पान खूप छान झालं असं कौतुकसुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसतोय. दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ते या ऐश्वर्याच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आपल्याला आलेले दिसत आहेत आणि ते सत्यपाल आवाज देऊन या ठिकाणी सावली कशी आणण्याचे विचारसुद्धा करत असते आणि जे काही पुढ्यात आणले असतं ते सर्व कोण करणार असं बोलते. आणि मग तो वाढताना सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिसत आहे. आणि तिथून बबलू या ठिकाणी सोहम येताना दिसतोय पण ते सत्यपाला बघत नाही, ते तिथून तसेच सगळं बघून निघून जाताना दिसतात. आणि थोड्या वेळाने मग ही सत्यपाला आवाजसुद्धा देताना परत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि मग हा सत्यबा इथे ज्यूस घेऊन येताना दिसतोय, परंतु त्या क्षणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की ही ऐश्वर्यामध्ये पाय घालते, त्याच्यामुळं या ठिकाणी हा ज्यूस सांडताना या ठिकाणी त्या तिच्या मैत्रिणीच्या पायावर दिसतोय. ती इथे भडकण्याचं नाटक करताना दिसते. आणि हे सगळं काय तेव्हा सॉरी चुकून झालं सगळं असं माफीसुद्धा सत्यबा मागताना दिसतो. आणि तेवढं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की हा या ठिकाणी सावली येताना दिसते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्याला हेच पाहिजे असतं, दादा तू इथे काय करतोय? तेव्हा मी सांगते असं या ठिकाणी ऐश्वर्या बोलताना दिसते. आणि आपल्या घरातले जो सेवक आणि नोकर दुसरा कोणी नसून हा सत्यवाच आहे, तोच आता या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसणार आहे. आणि मग ती ऐश्वर्या बोलते, अरे ते एवढं पायाशी पुसलं तू काय मूर्खासारखं उभा आहे, जा कापड घ्या आणि ते पुसून काढ. ते पायाशी सांडलेलं असतं आणि तो जातो. तेवढं थांब, तू नको करू, मी बघते. नाही माझं मला काम करू दे असं तो बोलताना दिसतोय आपल्याला. अरे बघतोय का माझ्याकडे, जा ना, ते हे कर पहिलं, तू असं काय टाईमपास करतोय असं बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला हा दिसतोय. आणि त्यानंतर पुढे पाहायला मिळेल की तो जाताना दिसतोय, कापड वगैरे इथे आणताना दिसतोय आणि तिचा पाय मैत्रिणीचा पुसताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसतोय. त्यानंतर ऐश्वर्या बोलते, माझ्याकडून पाय सांडले ते पण पुस, आणि ते सुद्धा तो पुसताना दिसतोय. त्याला चांगलं वाटत नाही पण नाईलाज आहे, त्याला नोकरीची उभं असल्याने तो इथे थांबलेला असतो. आणि हे सगळं बघून सावलीला खूप वाईट वाटतं आणि हीच ऐश्वर्या मुद्दाम करते माहिती, त्यामुळे ती इथे काही तमाशा न करता एकदम शांत राहते आणि काहीच बोलत नाही. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणार भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. धन्यवाद.